सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी ग्रामीण में चुन करके शांताराम मोरे साहब तीसरी बार आए हैं, जो हैट्रिक लगा चुके हैं और उनके जीत पे उनके समर्थकों द्वारा भव्य आयोजन, भव्य खुशियां वो मना रहे हैं। जो आप देख सकते हैं कि रथ पे सवार होकर के गाजे बाजे के साथ वो गांव के लिए निकले हैं यहाँ से। और हम आपको बता दें कि प्रकाश पाटिल साहब ने क्या शुभेच्छा व्यक्त की और वहीं पे आमदार श्री शांताराम मोरे साहब ने क्या शुभेच्छा व्यक्त की, अपने जनता को क्या आभार व्यक्त किया, वो भी सुनिए। और सबसे विशेष बात यह है कि देवानंद थले साहब जो है उन्होंने विशेष तौर पे बहुत ही कोशिश किया था मोरे साहब को जिताने के लिए, तो आप उनको भी सुनिए कि वो क्या कह रहे हैं। और वहीं पे शांताराम मोरे साहब के पुत्र हैं जो अजय शांताराम मोरे, उन्होंने भी अपनी खुशी व्यक्त की और विलास पाटिल साहब ने अपनी खुशी व्यक्त की। तो हम चलिए आपको सुनवा रहे हैं कि क्या कह रहे हैं। आनंद होता हा विजय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार आणि खास करून कपिल पाटील साहेब माजी केंद्रीय मंत्री, बबलू आणि ते पूर्ण भाजपा श्रमजीवी संघटनेचे एक भाऊ पंडित, त्याच्यानंतर आरपीआयचे रामदासभाई आठवले आणि सर्व आरपीआय आणि कुलमी सेना, देवा ग्रुप या सगळ्या ज्यांनी या ठिकाणी आपला योगदान दिलेलं आहे, शिवसेनेच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि सन्माननीय कपिल पाटील साहेब जे बोलले होते त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने 100% श्रमजीवींनी 100% काम केलेलं आहे। हा विजय मिळवू शकलो। अशक्य जे होती हा मतदारसंघ आहे, हा अशक्य होता तो शक्य झाला। त्याचं कारण या सगळ्या लोकांनी दिलेला शब्द तो पाळला आणि म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही सीट शांताराम मोरेच्या रूपाने हॅट्रिक झाली। महायुतीच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो। सर्व महायुतीच्या पदाधिकारी, मॅडम माननीय भाऊ पंडित, रामदासभाई आठवले, सर्व या महायुतीचे घटक पक्ष यांनी खूप मेहनतीने या भिवंडी ग्रामीणमध्ये जो काय चमत्कार करून दाखवलाय आणि भव्य दिवस असा मताधिक्य या ठिकाणी भिवंडी ग्रामीण भागामध्ये। शांताराम मोरे साहब हैट्रिक किए हैं, क्या कहना चाहेंगे? विशेष तौर पे आपने बहुत मेहनत किया हुआ है। हमारे इस विजय का सबसे बड़ा श्रेय हमारे सीएम एकनाथ शिंदे साहब, उनको ये समर्पित करते हैं हम। और शांताराम मोरे जी ने उनका स्वभाव, उनका काम देख के जनता ने फिर से तीसरी बार उनको चांस दिया। अभी देखते हैं हम आगे जाके उनको मंत्री पद मिले, ऐसे हमारी सबकी शुभकामनाएं हैं। सर देखा जाए तो आज तक किसी ने हैट्रिक नहीं किया है, ये रिकॉर्ड टूटा है, इस पे आपकी क्या कहना चाहिए? आतापर्यंत हॅट्रिक नव्हती केलेली, पण शांताराम मोरे साहेब मी पहिल्यापासून सांगतो की ते नशिबाचे धनी आहेत आणि नेहमी त्यांना बोलतात ना, साधा माणूस असतो, मनामध्ये काय जास्त लोभ नव्हता त्यांच्या आणि सत्तेमध्ये असं कधी त्यांनी गुरूर केलं नाही। पण मला वाटतं लोकांनी त्यांच्या स्वभावाकडे बघून आणि येत्या काळात त्यांनी आणलेला विकासाचा निधी याच्याकडे बघून पुढचा विकास भिवंडीच्या ग्रामीणचं चांगलं होईल अशा पद्धतीचं काम आम्ही त्यांच्याकडून करून घेणार नक्की। नमस्कार। अरे आवाज कुणाचा? महायुतीचा विजय। आपके पिताजी शांताराम मोरे साहब तीसरी बार चुन करके आए हैं, आपको कैसा लग रहा है? एकदम खुशी का माहौल है। हमारे चारों पांचों पार्टियां आज आनंद का दिवस है।
और मैं कहना चाहता हूँ कि भिवंडी ग्रामीण में शिवसेना जो निष्ठावंत कार्यकर्ता ये जो दिख रहा है ना वही है। इसका श्रेय किसको देना चाहेंगे आप? हमारे सब कार्यकर्ता लोगों को और महायुति के सभी पदाधिकारी रहेंगे, सब पार्टी के सभी कार्यकर्ता पदाधिकारी सभी को इसका श्रेय जाता है। देखा जाए तो भिवंडी में पहली बार शांताराम मोरे साहब ने हैट्रिक मारा है, इस पे आपकी क्या राय है? मैं पहले बोला था कि सादा सरल चेहरा क्योंकि आमदार शांताराम मोरे साहब भी चुन के आएंगे, ऐसा मेरे को पहले से ही शाश्वती था और ये अभी ये हो चुका है कंफर्म। अभी आप शिंदे साहब से क्या मांग करेंगे आप लोग? भिवंडी ग्रामीण का विकास, बस ज्यादा कुछ मांग नहीं रहेगी। भिवंडी ग्रामीण का विकास, मंत्री पद नहीं मांगेंगे आप लोग? मंत्री पद वो नसीब का भाग है, वो आगे जाके हो जाएगा, लेकिन भिवंडी ग्रामीण में सब रास्ते रहेंगे, पानी लाइट सब की सुविधा होनी चाहिए, ये हमारी मांग रहेगी। प्रदीप दयानंद हरणे 71 मते, काकड्या पाडवी 6 मते, मनीषा हरिदास ठाकरे 5 ते 55 मते, पाटील 84 मते, नोटा 43 मते। आज शांताराम मोरे साहब तीसरी बार चुन करके आए हैं, इस पे आपकी क्या प्रतिक्रिया है? माननीय हमारे आमदार शांतारामजी मोरे साहेबांचा तिसऱ्यांदा विजय येऊन आणि हॅट्रिक केलेले आहे। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेले मेहनत आणि आमचे मुख्य नेते शिवसेनेचे प्रकाशजी पाटील साहेब आणि कपिलजी पाटील साहेब माजी केंद्रीय मंत्री यांच्या नेतृत्वाखाली या विधानसभेमध्ये महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी, त्याच्यामध्ये आरपीआय असेल, श्रमजीव संघटना असेल, कुणबी सेना असेल, त्याच्यामध्ये देवा ग्रुप असेल, या सर्वांनी मेहनत घेऊन आणि या महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून दिलेले हा विजय महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना आजचं समर्पित आहे। आणि महायुतीच्या या सरकारला पुन्हा एकदा या महाराष्ट्राची जनतेने कौल दिलेला आहे, पुन्हा एकदा सरकार यांचं स्थापन होणार आहे महायुतीचं, त्यामुळे भरभरून केलेलं मतदान त्याबद्दल या मतदारांच्या महाराष्ट्राला खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहोत। मोरे साहब क्या है, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्र सरकारने 2.5 वर्षामध्ये ज्या योजना राबवल्या, ज्या थेट कष्टकऱ्यांसाठी, जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या आणि त्या योजनेमधून सर्व या महाराष्ट्राच्या जनतेने सन्मानच्या बाजूने पोल दिलेला आहे। आणि तेच महाराष्ट्रामध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये सन्माननीय आमदार साहेबांवर पुन्हा एकदा सन्माननीय मुख्यमंत्री यांनी हा विश्वास टाकला आणि विश्वासातून ह्या तमाम महायुतीच्या कार्यकर्त्यांनी, म्हणजे मगाशी बोललं भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, श्रमजीव संघटना, आरपीआय, कुणबी सेना, देवा ग्रुप संघटना, अशा अनेक संघटनांनी मोरे साहेबांवर विश्वास ठेवला। कारण का मोरे साहेबांचा स्वभावच हा साधा आहे, सरळ आहे आणि विकासामध्ये मोरे साहेबांचा कोणी हात धरू शकत नाही। 2,000चा निधी आणणारे, कोटीचा निधी आणणारे महाराष्ट्रामध्ये तिसरे आमदार मोरे साहेब आहेत आणि तो विकास, त्या विकासा जोरावर आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि महायुतीने केलेलं काम, पूर्ण महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तन मन धनानं काम करून थेट जनतेपर्यंत जाऊन हे मतदान आणलं आणि म्हणून मोरे साहेबांचा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक झालेली आहे। हे सर्व श्रेय या महायुतीच्या कार्यकर्त्याला आहे। समोर बघा।